की वाय वी आर ॲडिंग अ एक्सिपियंट इन आवर डोसेस फॉर्म. तर मला हे लक्षात आलं की API हा जो असतो, या APIमुळे फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे. API is the only one which is responsible for the pharmacological action. In vivo आपल्या बॉडीमध्ये जे ॲक्शन मिळणार आहे ॲज अ डिप्रेशन, ॲज अ स्टिम्युलेशन, इरिटेशन, इनहिबिशन, पेन इंड्यूस करणे, पेन किल करणे, वॉट एव्हर इट मे बी, जे कोणती आपल्या बॉडीमध्ये फार्माकोलॉजिकल ॲक्शन असेल, सो ही ॲक्शन बिलॉंग करते ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटसोबत. त्यासोबत एक्सिपियंट आपण असं म्हणतो की हे फार्माकोलॉजिकली इनर्ट असतात. दॅट इज फाईन, हे इनर्ट असतात, पण यांचा इम्पॅक्ट हा क्वालिटीवरती असतो, यांचा इम्पॅक्ट हा ड्रग रिलीजवरती असतो, यांचा इम्पॅक्ट हा सबस्टॅन्शियली तुमच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शनवरती पण असतो. इट मीन्स की जर हा ड्रग लवकर एक्सिपियंटनी जर लवकर डिसइंटिग्रेट केलंच नाही तर ड्रग रिलीज होणं पॉसिबल नाही. ड्रग रिलीज नाही झाला तर डिझॉल्व्ह होणं पॉसिबल नाही. डिझॉल्व्ह नाही झाला तर तो परमिट होणं पॉसिबल नाही. परमिट नाही झाला तर तो बायो अवेलेबल होणं पॉसिबल नाही. आणि जर तो बायो अवेलेबल नाही होत असेल, ट्रान्सफर नाही होत असेल, सो फ्रॉम स्टमक टू सर्क्युलेशन, सिस्टमिक सर्क्युलेशन, सो इट इज नॉट अवेलेबल फॉर द डिस्ट्रीब्युशन. आणि जर डिस्ट्रीब्युशन झालं नाही, सो तो साईट ऑफ ॲक्शनला रीच होणार नाही. आणि जर साईट ऑफ ॲक्शनला रीच नाही होत असेल, देन इट वोंट बी रिस्पॉन्सिबल फॉर शोईंग अ फार्माकोलॉजिकल ॲक्शन.